महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दादा काय तुमची समस्या काय? कंपनीची वेळोवेळी गावकऱ्यांच्या समस्या मांडत होते। कंपनीला वेळोवेळी कळत गावकऱ्यांच्या काय समस्या आहेत आणि ॲक्च्युअलमध्ये कंपनीने गावकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांना कंपनी जेव्हा स्थापन होणार आहे तेव्हा वेळोवेळी वेगवेगळे आश्वासन देऊन त्यांना आम्ही टाकून त्यांची जमिनी कळपटून त्यांना ते कंपनीचा जो प्रोजेक्ट होता पूर्ण काम झाल्यावर त्यांना त्या गावातील आमच्या गावातील लोकांना बेरोजगार करून दिले। त्याच्यानंतर 3/6/2026 रोजी आम्ही पहिले एक पत्र व्यवहार केला, त्याच्या आधी तोंडी आश्वासन चालू होते। 3/6ला पहिला पत्र व्यवहार केला, त्याच्यानंतर 8/6ला दुसरा पत्र व्यवहार केला संबंधित गावकऱ्यांच्या त्यांच्या संदर्भात मागण्यांच्या संदर्भात स्थानिकांना पहिले प्राधान्य देण्यात यावं कंपनीमध्ये, जेणेकरून गावाची जमीन गेली, गावकऱ्यांची जमीन गेली, असे बरेचसे मुद्दे होते। त्याच्यानंतर कंपनीने वेळोवेळी वेळ काढूपणा करून दरवेळेस नवीन वेळ मागायचा, आम्ही विचार विनिमय करतो तुम्हाला कळवतो असं सांगून फक्त वेळ काढूपणा करून गावांना गावातल्या लोकांना हे अंधारात ठेवून फक्त वेळ काढूपणा करायचा। कोणत्याच अटी शर्तीवर किंवा गावकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्याच्यावर ठोस कारवाई न करता किंवा कोणत्याही मागण्यांवर ठोस निर्णय घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात न आल्यामुळे आज आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहे। अच्छा, ठीक आहे दादा, तुमचं काय? काही नाही, आमच्या गावातली मागणी आम्ही गावकऱ्यांची मागणी आहे की आमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्येचं निराकरण झाल्याशिवाय आम्ही इथे उपोषणाला माघार घेणार नाही। कारण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या रस्ता आहे, लोकशाही आमच्या ज्या रस्ता मागण्या आहेत त्या मान्य करावं, त्याचं आम्ही मागणी करतो। ठीक आहे, अजून काय समस्या? वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।